स्वर्गीय काशीनाथ राघव पाटील, स्वर्गीय सयाबाई काशीनाथ पाटील, स्वर्गीय जयराम काशीनाथ पाटील, स्वर्गीय लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या पुढाकाराने व प्रेरणेने 1986 पासून छत्री वाटपाचे उपक्रम आयोजित करण्यात येत आहे। तीच परंपरा आजही पुढे राबवण्यात आलेली आहे। कार्यसम्राट ज्येष्ठ माजी नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य उमेश पाटील यांच्या पुढाकाराने खारेगाव आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक उमेश पाटील, उद्योजक जगदीश पाटील, सिकंदर केणी, उपशहर प्रमुख राकेश पाटील, कळवा मुंब्रा विधानसभा सहसंघटक रचना पाटील, नथू पाटील, जय पाटील, अर्चना पाटील, प्रियांका भरम, निर्मला कदम, रश्मी दळवी, स्मिता अहिरे, रेखा रहाटे, इतर पदाधिकारी, मान्यवर, शिवसैनिक, महिला आघाडी, स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। काशीनाथ राघव पाटील, सयाबाई काशीनाथ पाटील, जयराम काशीनाथ पाटील, लक्ष्मण काशीनाथ पाटील आणि तुमचे सर्वांचे आमचे आदरणीय नेतृत्व दादा उमेश पाटील, त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने गेली अनेक वर्ष माझ्या माहितीप्रमाणे 1986 सालापासून या ठिकाणी समाजोपयोगी कामं करतात। दशरथ दादांचं राजकीय जीवन, सामाजिक जीवन यामध्ये निश्चितच प्रकारे सामाजिक ठेव, सामाजिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी निश्चित प्रकारे त्यांनी जपण्याचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि तेच कार्य उमेश पाटील यांच्या सहकार्यातून, यांच्या माध्यमातून, यांच्या नेतृत्वाखाली या विभागामध्ये निश्चितच होत असतं। दशरथ दादा हे आमचे आदरणीय नेते म्हणून महापालिकेमध्ये राजकीय तसेच सामाजिक जीवनामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे त्यांचा लागलेला सहवास हा उमेश पाटील यांच्या रूपाने सुद्धा आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतो। छत्री वाटप हे छत्रीसाठी मर्यादित नसतं, तर ती एक सावली आहे आणि ती एक सामाजिक जाण आहे। समाजासाठी आम्ही निश्चित प्रकारे समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी काही करू इच्छितो अशा प्रकारची भावना मनामध्ये असणं हेच सर्वस्वी मला वाटतंय मोठं समाजकार्य आहे। आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्व मंडळी एक सामाजिक जाण समोर ठेवून समाजोपयोगी कामं करत असतात। हा स्तुत्य कार्यक्रम निश्चितच एक आनंद असतो। मी आता येताना पाहिलं, छत्री घेऊन जात असताना माणसाच्या चेहऱ्यावरचा हावभाव, चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला बघायला मिळतो। तो खरंच सर्वस्वी सर्वात मोठा आनंद आहे, सर्वात मोठं सामाजिक काम आहे आणि ते उमेश पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होतंय। एक माझा सहकारी म्हणून मला निश्चित प्रकारे या गोष्टीचा अभिमान आहे। अशाच प्रकारचं कार्य आपण चालू ठेवावं अशी इच्छा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वर्गीय माझे वडील काशीनाथ राघव पाटील, माझ्या मातृश्री सयाबाई काशीनाथ पाटील, माझे मोठे बंधू पाचशे बँकेचे माजी चेअरमन जयरामदादा पाटील आणि स्वर्गीय लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ आपण छत्री वाटप जातो। ताई, आपल्याला सांगू इच्छितो 1980ला दादा या भागातून निवडून आले। डबक्याचं रूपांतर तलाव मी केलं, पण माझ्या ज्येष्ठ नागरिक काय हवं या ठिकाणी हे सगळं वस्तू मी पाहिली। आपण आल्यानंतर समोर ज्येष्ठ नागरिक संघटना सहानुभूती वाचनालय आहे, आपण ते बांधलेलं आहे। सारना बौद्ध विहार जो आहे, या भागातले आमचे बौद्ध जे आहेत त्यांना बसण्याकरता एखादा हॉल असणं, त्यांचं एखादी इमारत असणं गरजेचं आहे। ते आपल्या प्रयत्न झालेला आहे। आपण माऊली कट्टा बांधला,
तो माऊली कट्टा सुद्धा आहे, आनंद यात्रा हास्य क्लब आहे, गुड मॉर्निंग आहे. एक छोटंसं मंदिर होतं, पण आमच्या ज्येष्ठ नागरिकांची जिद्द इतकी होती का नाना आपण ते मंदिर बांधायचं कुठल्या परिस्थितीमध्ये. मग आम्ही सगळ्यांकडे फिरलो, दानशूर लोकांना मदत केली आणि आम्ही सगळं ठरल्यानंतर आम्हाला वाटतं आमचं मंदिर होणार आहे. आम्ही कालबादेवीला गेलो, आमचे ज्येष्ठ नागरिक सगळे विचारले असतील, चष्मा असतील सगळे. आम्ही सगळ्यांनी एकच नजर टाकली का हीच मूर्ती आपण घ्यायची गणेश मंदिराची, आणि ती गणपती मूर्ती आणली आणि ती स्थापना केली. आमच्या जीवनामध्ये दशरथदादांनी शिकवून दिली आम्हाला. कारण 1982 आमचे मोठे बंधू उपसरपंच दादा, 1986ला नंतर पाटील मॅडम, नंतर मी 2008ला जीवनामध्ये काम करत असताना त्यांनी सांगितलं उगाच आपला स्वार्थ करत असेल तर कामात केला पाहिजे, आपण स्वार्थ पैशात नसावा. आज आम्ही माझी नगरसेवक आहोत, पण त्याच पद्धतीने आम्ही आज काम करतो. आम्ही कोणाची वेळ घेत नाही, काय नाही. आम्ही सतत सकाळी 8 दिवसापूर्वी आपल्या ठाणे शहरामध्ये अनेक झाडं पडली, आपण स्वतः ठाणे शहरात फिरलात. अनेक फांद्या, गटारे, नाले असतील. 8 दिवसापूर्वी राकेश स्वतः सगळं मोठं झाड पडलं नाक्यावर आणि 2 व्यक्तींना घेऊन तो हॉस्पिटलमध्ये गेला. पण आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, मान्य खासदार साहेब असतील, याबाबत गोपाल दांडेगे असतील, शिवसेने उपनेते दशरथदादा पाटील असतील, ज्यांच्या तो काम करत असताना 80% समाजकारण 20% राजकारण केलं, ही भावना त्यांनी शिकवली आणि आम्ही ते करतो. आता 1986 ताई 2026 40 वर्ष एखादी गोष्ट टिकून ठेवताना म्हणजे आपला विचार करायला होतो, पण ते आपण ठेवलेले आहे. कारण माझ्या जीवनामध्ये मी काय सगळं काय कमवलं, मी काय कोणाकडे आईच्याकडे आधार कार्ड मागितले नाही छत्र्या करता. तुम्ही बसल्या तेच माझे आधार कार्ड आणि तीच तुमची ताकद आहे, तुम्हाला आधीच सांगतो. का माझ्या जीवनामध्ये ज्येष्ठ आदर्श आहे. आमचे वाडेसाहेब असतील, विषय काजोगर दत्ता मडवी असतील, आमचे माऊलीचे आज पाटील साहेब नाही पण माले आहेत, गुंडांचे मोरे साहेब आहेत, आनंद यात्रेच्या शहरात असल्याचे संपूर्ण महिला मंडळाचं आहे. डॉक्टर घोलपचं फोन लागले ना, डॉक्टर घोलपांचं त्यांना बोलून गेलं होतं, माने मार्फत तुम्ही आलात, आम्ही तुमच्याकडे काय मागणार नाही, पण तुम्ही बघून घ्या, ते आम्हाला द्या. म्हणजे तुम्हाला आम्हाला मदत करायची या भागातून एखादा निधी आला तर तलाव करता चांगलं काम करण्याकरता आम्हाला काही मदत असणे घरी, बाकी आम्हाला काय भगवंताने आम्हाला सगळ्या ज्येष्ठ भरपूर दिलेलं आहे. आपण या कार्यक्रम उपस्थित राहिलात त्यामुळे खरं एक गोष्ट वाईट वाटतं. खरं दादाची तब्येत बरी नसल्यामुळे दादा काय कार्यक्रम येऊ शकले नाही, पण दादाशिवाय आमचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत आहे आम्हाला कल्पना आहे. आणि मग ते छातीवर दगड ठेवून आम्ही ते सगळं कार्य करत असतो. का ज्या माणसाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला सगळं घडवलेलं आहे, जडगडण केलेली आहे, आमच्या आईवडिलांची शिकवण आहे, आमच्या मोठ्या भावाची शिकवण आहे. त्यामुळे जीवनात काम करत असताना चांगलं काम केलं पाहिजे ही भावना आमची सर्वांची आहे. आपण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो.